नमस्कार शेतकरी मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर केंद्र सरकारने तुमच्यासाठी आनंदाची बातमी आणलेली आहे। ती आनंदाची बातमी काय आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तुम्हाला 5 लाखापर्यंत मोफत कर्ज भेटणार आहे। आता ते कर्ज कसे भेटणार आहे, काय भेटणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण लक्ष देऊन पहा। तर यामध्ये एक तर तुम्ही व्हिडिओ पुढे ढकलला, स्किप केला आणि एखादी माहिती मिस केली तर तुम्हाला 5 लाखापर्यंत कर्ज भेटणार नाही। 5 लाखाचं कर्ज कोणकोणत्या गोष्टीला भेटणार आहे याची सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ लक्ष देऊन पहा। तर तुम्हाला पाठिंबाच्या महत्वाची गोष्ट म्हणजे जो अर्थसंकल्प सादर केला त्या अर्थसंकल्पावर शेतकरी हा समृद्ध व्हावा म्हणून निर्मला सीतारामन आणि पंतप्रधान आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना दिलेल्या आहेत। तर या योजनेच्या माध्यमातून आपल्याला शेतकऱ्यासाठी 5 लाखाचं कर्ज भेटणार आहे। असं कोणकोणतं कर्ज भेटणार आहे, कुठल्या माध्यमातून कर्ज भेटणार आहे, त्यांना कुठं अप्लाय करायचं आहे, नंतर कुठल्या ऑफिसला जावं लागणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ लक्ष देऊन पहा। तर तुम्हाला महत्वाचं पाहायला गेलं तर ते कर्ज भेटणार आहे म्हणजे किसान क्रेडिट कार्ड। तर तुम्हाला पहिल्यांदा सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला 3 लाखापर्यंत कर्ज भेटत होतं, पण आता तुम्हाला 5 लाखापर्यंत कर्ज भेटणार आहे। तर तुम्हाला माहित असेल किसान कार्ड काढायचं कसं, त्याला लागणारे कागदपत्र काय लागतात, नंतर अर्ज कसा करायचा, नंतर कर्ज कसं मिळणार आहे, त्याचे नियम काय अटी आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण लक्ष देऊन पहा। तर तुम्हाला किसान क्रेडिट कार्डचे फायदे काय आहेत हे आपण सुरुवातीला जाणून घेऊया। तर हे सुलभ कर्ज असणार आहे। ते केसीच्या माध्यमातून तुम्हाला वेगाने कर्ज म्हणजे लवकरात लवकर कर्ज तुम्हाला मिळवता येते। त्यामुळे तुम्हाला मोफत म्हणजे अतिशय अल्प दरामध्ये तर तुम्ही वेळोवेळी कर्जाची परतफेड केली तर तुम्हाला अतिशय कमी व्याजदरामध्ये तुम्हाला व्याज भेटणार आहे। तर या सरकारद्वारे सांगितलेलं आहे की जे अनुदान व्याजदर लागतो म्हणजे जो अनुदानाला व्याजदर लागतो तो त्याच्यापेक्षा कमी सुद्धा कर्जाला व्याजदर अतिशय कमी लागणार आहे। तर तुम्हाला या क्रेडिट कार्डद्वारे तुम्हाला शेतकऱ्यांना शेतीचं उत्पन्न आहे ते हंगामानुसार परतफेड करण्याचे ज्यावेळेस तुमचं पीक येईल, पिकाचे पैसे आले तर तुम्हाला नंतर त्या कर्जाचे पैसे परतफेड करावं लागणार आहे। तर तुम्हाला कर्जाची सुसंगत हे सुद्धा अतिशय महत्वाचे आहे। तर कर्जाची शेतकऱ्याचा जो मर्यादा आणि तुमचं शेतकऱ्याचं उत्पन्न वाढावं म्हणून केंद्र सरकारने मोठी पावले आता उचललेली आहेत। त्यामुळे व्हिडिओ खूप लक्ष देऊन पहा। तर तुम्हाला नॉन क्रिटिकल क्रिया असेल, नंतर तुम्हाला जे लहान लहान शेतकरी आहेत त्या लहान लहान शेतकऱ्यांचं ते शेतकरी हा समृद्ध व्हावा म्हणून केंद्र सरकारचा हेतू आहे। त्यामुळं हे क्रेडिट कार्ड काढलेलं आहे। तर तुम्हाला चांगली क्रेडिट कार्डची रेटिंग म्हणजे तुम्हाला वेळच्या वेळ तुम्हाला शेतकऱ्यांनी परतफेड केलं तर तुम्हाला याच्याद्वारे बोनस सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे अतिशय क्रेडिट कार्ड चांगलेलं आहे। तर पाठिंबाच्या काळामध्ये या किसान क्रेडिट कार्ड मध्ये तुम्हाला 3 लाखापर्यंत कर्ज भेटत होतं, पण जो पाठिंबाचा अर्थसंकल्प झाला केंद्र सरकारने नरेंद्र मोदी साहेबांनी आणि जे अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन यांनी जवळजवळ 2 लाखाची वाढ करून आता शेतकऱ्यांना 5 लाखापर्यंत कर्ज भेटणार आहे। त्यामुळं आता महत्वाची गोष्ट सांगणार आहे, व्हिडिओ लक्ष देऊन पहा। ते म्हणजे आपल्याला क्रेडिट कार्ड काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत याची माहिती तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ लक्ष देऊन पहा। तर केसीसी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सांगणार आहेत याची यादी दिली आहे। तर तुम्हाला महत्वाचं लागणार आहे ओळखपत्र। त्या ओळखपत्रामध्ये तुम्हाला कोणकोणती कागदपत्र चालतात हे आपण सुरुवातीला पाहूया। तर तुमच्याकडे आधार कार्ड असेल, नंतर पॅन कार्ड असेल, आधार कार्ड नसेल तर मतदान कार्ड सुद्धा चालतं। तर ओळखपत्र म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर म्हणजे आधार कार्ड नसेल, पॅन कार्ड नसेल, नंतर मतदान असेल तर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स कार्ड असेल तर हे सुद्धा गोष्ट ओळखपत्र म्हणून चालतं। तर तुम्हाला ह्या चारही एक डॉक्युमेंट असलं तरी तुम्हाला हे ओळखपत्र प्रमाणपत्र म्हणून सांगतं। तर दुसरं तुम्हाला म्हणजे तुमचा पत्ता, तुम्ही कुठे राहता, काय करता, तर याची माहिती घेण्यासाठी तुम्हाला दुसरं पाहायला गेलं तर आधार कार्ड किंवा तुमचं जे घरामध्ये लाईट बिल भरता तर त्या लाईट बिलाचा झेरॉक्स लागतं त्यामध्ये। तर दुसरं पाहायला गेलं तर रेशन कार्डाचं झेरॉक्स असेल तर ते सुद्धा तुम्हाला चालतं। तर तुम्हाला आता शेतीतील कागदपत्रे म्हणजे आता किसान क्रेडिट कार्ड म्हणजे शेतावरच आधारित आहे। त्यामुळे शेतीतली कागदपत्रे कोणकोणती लागतात हे आपण या थोडक्यामध्ये पाहूया। तर तुम्हाला महत्वाचा लागतो तो म्हणजे 7/12 उतारा, महाराष्ट्र राज्य किंवा जमिनीचे इतर प्रमाणपत्र म्हणजे 7/12 उतारा हे अतिशय गरजेचं आहे। म्हणजे तुमच्या नावावरती किती जमीन आहे, काय आहे, त्यासाठी किती एकर आहे, हेक्टरी किती कर्ज तुम्हाला भेटणार आहे याची माहिती घेण्यासाठी सरकारला 7/12 उतारा हा अतिशय महत्वाचा लागतो। तो म्हणजे माफीनामा किंवा पट्टा नोंद म्हणजे तुम्ही भाडे तत्वावर जमीन घेतला असले तरी बी तुमचा 7/12 उतारा असेल तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला कर्ज भेटू शकतं। तर दुसरं पाहायला लागेल तर आर्थिक स्थिती प्रमाणपत्र। आर्थिक स्थिती प्रमाणपत्र म्हणजे तुमचा
उत्पन्नाचा दाखला म्हणजे तुमचं वर्षाचं किती उत्पन्न आहे, 2.5 लाखापेक्षा कमी आहे का, 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, हे माहिती सरकारला जाणून घेण्यासाठी ते लागतं म्हणजे उत्पन्नाचा दाखला. आता उत्पन्नाचा उल्लेख करणारा कागदपत्र जसे जे किती उत्पन्न भेटतं त्याचं प्रमाणपत्र. आता हे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला कुठे भेटतो, ते तर तुमचा आपलं जवळ गावाच्या जवळ जो तलाठी कार्यालय असतं त्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला उत्पन्नाचा दाखला घेण्याचा आहे. ते तुम्हाला कमीत कमी 2.5 लाखापर्यंत उत्पन्न दाखवायचं आहे. त्यामुळे तुम्हाला क्रेडिट कार्डमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला कर्ज भेटण्यास तुम्हाला सुलभ माहिती भेटेल. तर दुसरं पाहायला गेलं तर तुम्ही कुक्कुटपालन करत असाल, नंतर पशुपालन करत असाल, तर कोंबडी पालन करत असाल, शेळी पालन करत असाल, याच्यासाठी तुम्हाला कर्ज हवं असेल तर तुम्हाला पशुपालन असेल तर ती संबंधित ज्याच्या प्रमाणपत्र असतं त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक लागणार आहे. तर दुसरं पाहायला गेलं तर त्याच्यासोबत लागतो म्हणजे 2 फोटो, म्हणजे ते पासपोर्ट साईज फोटो असतात. त्या पासपोर्ट साईज फोटोचे 2 म्हणजे तुम्हाला कोणाच्या नावावरती कर्ज घ्यायचं आहे त्याचे तुम्हाला 2 पासपोर्ट साईज फोटो लागणार आहेत. तर हे झाले कागदपत्रे. हे कागदपत्र कुठे जमा करायचे, कर्ज कसं मिळवायचं हे आपण थोडकं बघायचं. यात स्टेप 1 काय आहे बघूया सुरुवातीला. आता हे सर्व कागदपत्र तुम्ही काढली, कागदपत्र काढल्यानंतर तुम्हाला नजीकच्या म्हणजे आपल्या जवळच्या बँकेत जायचं, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, नंतर तुमचं कृषी ऑफिस असेल तालुक्याच्या ठिकाणचं, कृषी सहकारी संस्था ते जायचं. हे पहिल्यांदा तिथे जायचं. तिथे गेल्यानंतर तुम्हाला जो कर्ज क्रेडिट कार्डवरती तो कर्ज घ्यायचा आहे त्याचा आपल्याला अर्ज मिळवायचा. तो अर्ज घेतल्यानंतर व्यवस्थित तो अर्ज पूर्ण भरायचा. म्हणजे जे आपल्या आधार कार्डवरती नाव आहे, नंतर जे बँक पासबुकवरती नाव आहे त्याचं संपूर्ण नाव मॅच करायचं आणि तो अर्ज तुम्ही व्यवस्थित भरायचा. त्याच्यावरती पत्ता, ऍड्रेस, बँक अकाउंट नंबर याची संपूर्ण माहिती घ्यायची. जरा तर तुम्ही चुकीचा अर्ज भरला तर तुम्हाला जे कर्ज भेटणार आहे ते कर्ज तुम्हाला भेटणार नाही. त्यामुळे व्यवस्थित तो अर्ज भरायचा. तर दुसरे स्टेप 3 काय म्हणजे पुढची पायरी काय, तर तुम्हाला अर्ज भरल्यानंतर तुम्हाला अर्ज फॉर्म म्हणजे सर्व कागदपत्रे त्याला जोडायची. जोडल्यानंतर जे ऑफिसमध्ये तुम्हाला जमा करायची. तर जे फॉर्म्स आवश्यक कागदपत्रे जोडायचे, जोडल्यानंतर तुम्हाला ऑफिसमध्ये जमा करायची. नंतर तुम्हाला चौथी स्टेप काय, तर बँकचा कर्मचारी त्याची कागदपत्रे संपूर्ण तपासणी करतात. तपासणी केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येतो मोबाईल नंबरवरती. तो त्याची सुद्धा माहिती घ्यायची. मोबाईल नंबरचे मेसेज आल्यानंतर तुम्ही बँकेमध्ये जायचं, माझं कर्ज वितरित होईल का, काय प्रॉब्लेम झालाय, आणि नंतर काय तर प्रॉब्लेम असेल तर ते कागदपत्र सुद्धा नेऊन तुम्हाला जमा करायचं आहे. तर तुम्हाला 5वी पायरी काय आहे, 5वी पायरीमध्ये जे बँक घेतलेलं असते ते वितरण करतायत का, कर्जाची मर्यादा किती आहे, नंतर त्याला व्याज दर किती आहे याची सुद्धा माहिती तुम्हाला घ्यावी लागणार आहे. तर शेतकऱ्यावर म्हणजे तुमचं शेतामध्ये कोणकोणतं उत्पन्न घेणार आहे, कशासाठी तुम्हाला कर्ज हवाय किसान क्रेडिट कार्डवरून, हे सुद्धा जे बँकेचा अधिकारी आहे ते तुम्हाला विचारतात. तुम्हाला ट्रॅक्टर घ्यायचा असेल, रोटावेटर घ्यायचा असेल, नंतर बँक औषध घ्यावं लागेल असेल, तर तुम्हाला वेगवेगळ्या पिकासाठी कर्ज घ्यायला लागायचे, याची माहिती सुद्धा तुम्हाला त्यात भरायची. नंतर तुम्हाला कर्ज मंजूर होतं. तर कर्ज मंजूर मिळाल्यानंतर तुम्हाला शेतकऱ्याची आवश्यक जे कार्ड दिले जाते ते कार्ड सुद्धा तुम्हाला दिलेलं जाते. तर तुम्हाला याचे नियमन अटी काय आहेत हे सुद्धा समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. तर नियमन अटी काय आहेत हे आपण या थोडक्यामध्ये पाहूया. तर नियमन अटी काय हे आपण थोडक्यात पाहूया. तर यात सर्वात महत्वाचं तुमचं जे वय आहे, म्हणजे ज्याचं तुम्हाला क्रेडिट कार्ड हवंय त्याचं वय तुम्हाला 18 वर्षापासून ते 75 वर्षापर्यंत असणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे तुमचं वय जे आता तुम्ही 18 वर्षाचे जे लहान आहेत त्याला अर्ज करता येणार नाही, आणि जे 75 वर्षाच्या वरती गेलेत तर त्यांना सुद्धा अर्ज करता येणार नाही. तर दुसरं पाहायला गेलं तर जो अर्ज करणार आहे तो शेतकरी असणं अतिशय गरजेचं आहे. तो शेतकरी नसेल तर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड भेटणार नाही, आणि किसान क्रेडिट कार्ड नाही भेटलं तर तुम्हाला 5 लाख रुपये कर्ज तुम्हाला भेटणार नाही. तर दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे भूमी मालकाचे प्रमाणपत्र. तर शेतकऱ्याच्या जमिनीची मालकी असणे अतिशय गरजेचं आहे. तर तुम्ही शेतकऱ्याला भाड्याने किंवा भाडेतत्वावर जमीन दिले तर घेतलेल्या जमिनीचा त्याचा सुद्धा तुम्हाला किसान कर्ज मिळू शकतं, पण त्याचा सुद्धा तुम्हाला पुरावा दाखवावा लागणार आहे. तर तुम्हाला कर्जाची मर्यादा कशी भेटते, म्हणजे तुम्ही कुठल्या गोष्टीवर किती कर्ज भेटतं हे आपण सुद्धा थोडक्यात पाहूया. तर कर्जाची मर्यादा ही पिकावर आणि जमिनीवर अवलंबून राहते. ते म्हणजे तुमचं पीक कोणतं आहे जमिनीमध्ये, नंतर जमीन किती आहे, जमिनीचा आकार किती आहे, नंतर तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे, याच्यावर तुम्हाला जे बँक कर्ज येणार आहे 5 लाखाचं, म्हणजे तुम्हाला 4 लाख भेटू शकतं, नंतर 5.5 लाख भेटू शकतं, याची माहिती सुद्धा माहितीमध्ये सांगितली आहे. तर तुम्हाला कर्जाची जी मर्यादा आहे त्यानंतर परतफेड कधी करायची. आता कर्ज तुम्ही घेतला तर तुम्हाला शेतकऱ्याला कर्ज परतफेड करण्यासाठी तुम्हाला 12 महिने भेटलेले असते. म्हणजे तुम्हाला कर्ज घेतलं तिथून तुम्हाला 1 वर्ष जवळजवळ भेटतं. नंतर तुम्ही आता रब्बीचा हंगाम घेतला, नंतर खरीप हंगाम घेतला, ते दोन्ही पैसे जमा करून तुम्ही 1 वर्षानंतर तुम्ही म्हणजे जवळजवळ तुम्ही 4 लाख तर कर्ज घेतलं तर तुम्हाला 4 लाख जमा करायचे. नंतर जे फक्त अत्यल्प जो व्याजदर असतो, म्हणजे तुम्ही 4 लाख घेतलं तर तुम्हाला 4,000च तुम्हाला एक्स्ट्रा पैसे भरावे लागतात. 4,04,000 रुपये एवढे पैसे भरायचे. अतिशय माफक दरात तुम्हाला
केंद्र सरकारने ही योजना आणलेली आहे. तुम्ही याचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्या. तर तुम्हाला मोफत 5 लाखापर्यंत तुम्हाला कर्ज भेटणार आहे. तर तुम्हाला अर्ज सुद्धा कसं करायचं, आता ही अर्ज कुठे करायचा, काय करायचा, याचा अर्ज तुम्ही ऑनलाईन सुद्धा मोबाईलवरून सुद्धा करू शकता. नंतर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने बँकेत जाऊन सुद्धा तुम्हाला करू शकता. तर ह्या कागदपत्राची जे बँक कृषी अधिकारी असतील, नंतर बँक अधिकारी असतील, हे याची पडताळणी होणार, नंतरच तुम्हाला याचे पैसे भेटणार आहेत. तर दुसरं पाहायला गेलं तर संपत्ती, तर किसान क्रेडिट कार्डसाठी सर्वात आवश्यक संपत्ती असणं नसणं काय याचा काय पुरावा तुम्हाला गरजेचा नाही. तर काही मोठ्या कर्जाच्या बाबतीत म्हणजे तुम्हाला लय जास्त कर्ज हवं असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला देणं ते अतिशय गरजेचं आहे. तर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड काढल्यामुळे तुम्हाला अतिशय सोपं, म्हणजे जेव्हा हवं तेव्हा तुम्हाला कर्ज भेटणार आहे. हा एक महत्वाचा किसान क्रेडिट कार्डचा फायदा आहे. तर तुम्हाला जी आर्थिक स्थिती आहे तिचं तुम्ही कर्ज घेतलं तर तुमचं व्यवस्थित तुमचा बिझनेस ग्रो झाला तर तुम्हाला याच्या सुद्धा किसान क्रेडिट कार्डमुळे फायदा मिळू शकतो. तर किसान क्रेडिट कार्डचं काही बँका वित्तीय संस्थेने क्रेडिट कार्ड म्हणजे लिमिट ही केलेलं आहे. केंद्र सरकारने सुद्धा 5 लाखापर्यंत तुम्हाला लिमिट केलेलं आहे. जर तुम्ही शेतकऱ्याची मागणी आणि वापरावर आधारित असते, म्हणजे तुम्ही व्यवस्थित हप्ते भरला, नंतर व्यवस्थित व्याज दर भरला तर तुम्हाला जास्त सुद्धा कर्ज देण्याचं किसान क्रेडिट कार्डचं ठरवलेलं आहे. मित्रांनो, विशेष टिप म्हणजे ही माहिती सुद्धा, आता कुठल्या गोष्टीवर व्याज भेटतं, कुठल्या गोष्टीवर कर्ज भेटतं हे आपण थोडक्यात पाहूया. तर दुसरं पाहायला गेलं तर यामध्ये जैविक शेती म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये जे खत जे असते ते रासायनिक खताचा वापर नाही करणाऱ्या या शेतीसाठी नुसतं फक्त शेणखत नसतं. म्हणजे आता जैविक शेती म्हणजे आधुनिक शेतीमध्ये त्यामध्ये कुठलाही रासायनिक खताचा वापर नाही करत, फक्त शेणखतापासून जी शेती केली जाते त्याच्यासाठी सुद्धा विशेष केंद्र सरकारनं लक्ष दिले आहे त्याच्यावरती. त्यामुळे अतिशय जैविक शेती, नंतर पशुपालन म्हणजे कोंबडी पालन, नंतर शेळी पालन, नंतर मेंढी पालन, याच्यावर सुद्धा तुम्हाला 5 लाखापर्यंत कर्ज भेटतं. तर दुसरं पाहायला गेलं तर मत्स्यपालन, जे मासे पालन करतात, तर मासे पालन करतात त्याच्यासाठी शेततलाव तुम्ही मासे सोडले तर तुम्हाला त्याच्यासाठी कर्ज हवाय. तर ज्या शेततलावामध्ये मासे आहेत त्याला सुद्धा तुम्हाला क्रेडिट कार्डद्वारे 5 लाखापर्यंत कर्ज मोफत, म्हणजे 5 लाख घेतलं तुम्हाला वर्षाचे फक्त 5,000 रुपये तुम्हाला भरायचे. 5,05,000 रुपये तुम्हाला बँकेला जमा करायचे. एवढेच तुम्हाला इथपर्यंत अतिशय माफक दरात तुम्हाला कर्ज भेटतं. तर शेतकऱ्याच्या सर्व जे कृषी क्षेत्रांना जो पुरवठा केला जातो किसान क्रेडिटद्वारे, म्हणजे तुम्हाला औषध असेल, नंतर शेतकऱ्याचे जे अवजार असतील याच्याद्वारे सुद्धा तुम्हाला कर्ज हवं असेल तर याच्याद्वारे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर तुम्हाला किसान क्रेडिट काढायचं कसं, तर तुम्ही घरी बसून मोबाईलवरून सुद्धा तुम्ही काढू शकता. नंतर तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा करू शकता. कर्ज सुद्धा तुम्ही मोबाईलवरून सुद्धा मिळवू शकता. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली, ही माहिती आवडली असल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.